यस मैदानाच्या आतमध्ये आपण जातो. या पहिली ओव्हर अंकुश बाग या गोलंदाजावरती दिलेली जबाबदारी आणि ती जबाबदारीचा स्वीकार करत असताना जरूर आपण पाहतोय. पहिलाच बॉल सुद्धा आमच्या बॅटमधनं ट्रॅप केला आहे, परंतु हा चेंडू गेला सीमारेषा बाहेर, धन धन करीत गेला जमिनी लागत. हा पहिला चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने इरादे स्पष्ट खेळत मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटला मारा करणारा गोलंदाज जरूर आहे. परंतु मॅनेटी पॉवरच्या पहिल्या षटकात आपण काही विचार केला ना तर अतिशय आक्रमकता जरूर मिळवावी लागेल, अतिशय आक्रमकता जरूर चढवावी लागेल. हा जो आहे आक्रमकतेचा खेळ, ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरारजनक खेळ आपण जरूर पाहतोय. श्री बापदेव क्रीडा मैदान पौदी साक्षात आपण पाहिलं तर निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेले मैदानाचे आपण चौफेर पाहिलं तर झाडे झुडपांचं वातावरण, कारण याच झाडापासून आपल्याला ऑक्सिजन निर्माण होतो आणि मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण जातोय. पुन्हा एकदा त्या दिशेला बॉल शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये, परंतु या वेळेस सफलता झाली जरूर. इथे एक भरून काढलाय बॉल, कारण याच्या आधी आपण पाहिलं तर डिप्स केले क्षेत्रामध्ये फाईल रिजनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करीत जरूर होता, परंतु त्या वेळेला जणू काही आपण पाहिलं ना तर क्लासात दाखवलं या खेळाडूंना. चेंडू सुटला होता चौकारासाठी, परंतु त्यानंतरचं आलेलं कमबॅक. एका बाजूला आपण वन स्टार क्रिकेट टीम वाघाची वाडी संघाला पाहतोय, तर एका बाजूला आपण 11 क्रिकेट टीम खांदा टीमला पाहतोय. यावेळेस डेफिनेटली फटका उडवलाय, चेंडू थांबला नाहीये, चेंडू जाईल डिप्स केरले क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दिलाय खटका आणि हा चेंडू आलाय षटका आणि या षटकाराच्या साहाय्यानं डेफिनेटली धाब्यांचा डिपेंड पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. 10 धाबा 3 चेंडू इथे पेंडिंग जरूर आहेत, 3 चेंडू जरूर संपलेत, कारण 3 ओव्हरचा सामना 18 चेंडूंचा खेळ. कुठेतरी दीडपणमय क्रिकेट मित्रांनो, सेन्सिटेबल क्रिकेट, कारण पहिल्या दिवसामध्ये आपण जणू काही पाहिलं तर शो मॅच असून सुद्धा 3:35 सामने संपले होते. दुसऱ्या दिवसामध्ये 4 वाजून खऱ्या अर्थानं 15 मिनिटांमध्ये सामने संपले होते. परंतु कालचा आणि आजचा दिवस थोडासा दडपण आलाय, कारण स्पेशल संडे दिवस आणि या स्पेशल संडे दिवसात या स्लबर गतीचा बॉल ऑफस्टम्पचा जरूर आहे, परंतु लो पुट्टाच बॉल बॅट आणि चेंडूचे कनेक्टिंग होणं गरजेचं होतं, परंतु इथे काही वेगळंच प्रतिसाद पाहायला मिळाला. अतिशय आक्रमक संघ, खऱ्या अर्थानं आपण वाघाची वाडी टीमचा कौतुक केलं आहे, भरपूर कौतुक केलं आहे, कारण रतन बुवा स्मृती चषकामध्ये या संघानं अतिशय चांगला परफॉर्म केला आहे. डेफिनेटली बॅटची लिडिंग एज खेळाडू बाद. इथे काय घडलंय, पहिला धक्का मिळाला 11 टीम संघ खांदा संघाला. इथे पहिला खेळाडू बाद झाल्यानंतरचं आलेलं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण जाणून घेतोय. अर्थात आपण पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये 14 बॉलमध्ये 52 धाबा टोकणारा खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये जरूर उतरलाय. एका बाजूला आपण विचार केला ना तर कदाचित वाघाची वाडी टीमचा खेळाडू अर्थात आपण अविनाश वाघ आणि या खेळाडूला ओपनिंगसाठी पाहिलं होतं. अर्थात जीवान शिलेबन टीम कुंडेबाल संघामध्ये आपण जर काही विचार केला तर थोडीशी गोलंदाजी कमजोर पडाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शुभम सारखा कॅप्टन थोडासा नाकाम ठरला. परंतु या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ना तर अतिशय आक्रमक संघ आणि त्याच वेळेला आक्रमकता होईल का, येणाऱ्या चेंडूमध्ये कितीवर धाबा ठोकल्या जातील, येणाऱ्या चेंडूमध्ये कितीवर धाबा रोखल्या जातील, हे सध्याच्या स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये डिपेंड खेळ चालू आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर 70-72 क्रमांकाचे टी शर्ट घालून परिधान करून हा गोलंदाज आहे अंकुश वाघ. यावेळेस दोन्ही संघाचं आपण पाहिलं ना, दोन्ही संघ एक घसरगुंडी करून एक सामने जिंकून इथवरचा प्रभास गाठलाय जरूर. हा आहे क्रिकेटचा थर्रार, हा आहे क्रिकेटचा महासंग्राम, हा आहे क्रिकेटचा इतिहास. जणू काही आपण विचार केला ना तर अतिशय आक्रमकता पडताना जरूर आपण पाहतोय. नैसर्गिक वातावरण, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हरेलीचं मैदान हे जरूर पाहतोय, कारण असे मैदान आपण पाहिलं ना तर येणाऱ्या 23 आणि 24 तारखेला मित्रांनो CBD टाकोरवाडी आयोजित स्पर्धा, फक्त 2 दिवस स्पर्धा, 20 संघाला दिलेलं परिधान आणि मित्रांनो जणू काही स्टेडियमच्या मॅचेस. राजीव गांधी स्टेडियम आहे, सलग 4 वर्षे ती स्पर्धा आम्ही अटेम्प्ट करतोय. 4 वर्षे त्या स्पर्धेची घेतलेली कॉमेंट्रीची जबाबदारी आमची जरूर आहे, परंतु जेही संघ असतील त्या संघाला आम्ही जरूर विनंती करतोय की आपण लवकरच लवकर जाण्याचा तिथे प्रयत्न करा, जेणेकरून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जणू काही आज आम्हाला नवीन स्टेडियम मिळालं या पनवेल विभागामधील. अर्थात गोलंदाज क्रमांक 2 ज्ञानेश्वर आलाय, सचिन रमेश तेंडुलकरचा फॅन
मैदानाच्या आतमध्ये 10 क्रमांकाचे टी शर्ट आहे, परंतु नवनाथ नाईक हा खेळाडू शांत बसणारा खेळाडू नाहीये. चेंडू जाईल आउट ऑफ सीमा, रेषा बाहेर, दणकन उडवलाय हा बिग हिट सिक्सर. आणि या षटकाराच्या साहाय्यानं ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाजीचा दर्जा समजत असताना कुठेतरी कमबॅक केलाय. अर्थात आपण विचार केला ना तर याच्या आधी थोडासा दडपणमय आला होता, परंतु या वेळेस टोटल स्कोर आपण पाहिला तर 11 टीम संघ खांदा जाऊन पोहोचलाय 17 या धाब्यांवरती. 17 आकडा क्रिकेटचा अशुभ आकडा मानला जाणारा, परंतु अनेक वेळेला या 17 वरती खतरा मिळालेला अनेक टीमला. परंतु 17चा आकडा पुढे जाईल का, 17चा आकडा वरती खतरा मिळेल का? सलामीची जोडी फुटली जरूर. आपण पाहतो या छोटा पॅकर बडा धमाका, सुदाम नाईक बाद झाला, त्यानंतरचं आलेलं प्रेशर, त्यानंतरचं आलेलं दडपण आपण नवनाथ नाईक वरती पाहतोय. सध्याच्या स्थितीपूर्वक हे दोन्ही खेळाडू आक्रमक जरूर झालेत. एका बाजूला मंगेश, गुडलँड स्पॉटिंगचा बॉल इथे उडवलाय, बॅक टू बॅक त्याच दिशेला चेंडू भिरकावलाय, चेंडू आउट ऑफ सीमा रेषा बाहेर, दणकन गेलाय तो नवनाथ नाईकच्या बॅटमधनं. आणखीन एक मोठा फटका. आता कुठेतरी प्रेशर आलाय गोलंदाजावरती, ज्ञानेश्वर वरती. आता प्रेशर का आलंय तर बॅक टू बॅक 2 छक्के आणि त्यानंतरचं आलेलं प्रेशर, त्यानंतरचं आलेलं दडपण. 17चा आकडा आता नक्कीच पुढे गेलाय 23 रन्स वरती, बट 1 विकेट इज लॉस. टीम 11 टीम खांदा. तर एका बाजूला आपण 1 स्टार क्रिकेट टीम वाघाची वाडी संघाला पाहतोय, तर एका बाजूला 11 टीम खांदा संघाला पाहतोय. 11 खेळाडूंची जबाबदारी खांदा संघाच्या डोक्यावरती जरूर आहे, परंतु एका बाजूला आपण पाहतोय 1 स्टार क्रिकेट टीम. एखादा खेळाडूला आक्रमकता थांबावी लागेल, एखादा खेळाडूला आक्रमकता जमावी लागेल. टोटल 23 रन्स बट 1 विकेट इज लॉस, बट व्हेरी गुड इज क्रिकेट, सेन्सिटेबल क्रिकेट. आय थिंक अतिशय क्लास दाखवला या संघाच्या खेळाडूंना, कारण क्रिकेटचा खेळ बांधर्याचा प्रतित्व घडवणारा केला. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदुत्वाचा अस्तित्वाचा झेंडा टिकवणारे आणि खऱ्या अर्थानं अनेक राजे या महाराष्ट्राच्या मातीला जन्मले, परंतु असा एकमेव राजा होऊन गेला ज्याने सर्वांच्याच हृदयामध्ये नाव ठेवून गेला, तो म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना मित्रांनो, या स्पर्धेची सुरुवात आपण पाहिली तर नक्कीच गणेशी गणपती बापाचा आशीर्वाद, त्यानंतर एकवीर आईचा आशीर्वाद आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्याची प्रतिमा अतिशय हसमुख प्रतिमा आणि आपला देशाचा ब्रँड म्हटलं ना तर छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय आक्रमक मानवंदना करून, मानाचा मुजरा करून या स्पर्धेकडे आपण नक्कीच बल घेतली आहे. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण पाहिलं ना तर सतीश दादा सालुंकी यांच्याकडून मिळालेल्या ट्रॉफी या स्पर्धेसाठी त्याही डोळ्यांची पारणं जरूर फाडतात. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये आपण जणू काही विचार केला ना तर बातान टीमनं सुपर 4ला प्रवेश केलाय, परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये जणू काही आपण विचार केला तर टीम वांगडी संघानं वर्चस्व घडवलाय. परंतु तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खालापूर तालुक्यामधून एक संघ आला होता, त्या संघाचं नाव म्हणजे कोपरी संघ. कैलाश वाकडी यानं हा संघ उभारला होता आणि तो संघ मात्र सुपर 4 मध्ये जरूर प्रवेश करताय. हाच तो खेळाडू 14 बॉल 52 धाब्यांचा ठोकांठोक खेळ करणारा आपण समोर पाहतोय. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत क्लास दाखवलाय आणि त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 मोठे फटके जरूर आलेत, तोच नवनाथ नाईक. सध्याच्या स्थितीमध्ये आपण विचार केला तर 2 मुलं आणि 1 वडील, अतिशय आक्रमक संघ. कारण या संघामध्ये जणू काही आपण विचार केला ना तर कदाचित रवीची कमी आणि तीच रवी दादाची कमी भरून काढतात. एक अर्थात सुदाम आणि रवीचा आणखीन एक छोटा मुलगा सुनील, हे 2 खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये रवी दादाची संघाची खेळी जो भार असताना खांदा टीमचा तो नक्कीच ते भरून काढतात. सध्याच्या स्थितीपूर्वक अष्टपैलू खेळाडू जरूर आहे, त्याच्या बॅटमधनं आणखीन मोठा फटका जरूर आलाय. टोटल स्कोरकार्डवरती धाब्यांचा उच्चांकन आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय. डेफिनेटली धाबा कंप्लीट झाल्यात. या वेळेस बॅक टू बॅक आणखीन मोठा फटका, 14 बॉल आणि त्याच बरोबरचा आलेलं आक्रमकता. यस, खेळाडूने रिव्ह्यू घेतलाय का? यस, डेफिनेटली आपण पाहतोय ना हाईट फॅक्टर रिव्ह्यू आहे खेळाडूला आणि तो खेळाडूने रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर यस कृष्णा, चेकिंग करा. धक 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 धक, सामना इज डिसिजन इज पेंडिंग. हाईट नो आहे की नाही, हाई फॅक्टर आहे की नाही हे चेकिंग जरूर चालू आहे.
चेंडू इज फेल, नो बॉल नाही आहे, कारण चेंडू स्टंपवरती पडतोय. आणि त्याचबरोबर तर आपण जर विचार केला ना तर ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर दुसराही संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 39 रन्स, 39 धाबा इथे स्कोर कार्ड वरती उभारल्यात जरूर. यस, डेफिनेटली आपण पाहतोय 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये टोटल आतापर्यंत आपण विचार केला ना तर या मैदानावरती पहिल्या मॅचमध्ये आपण पहिल्या ज्या वेळेला सुरुवात झाली त्या वेळेला 75 धाबा चेसिंग होताना पाहिल्यात. काल आपण 80 धाबा होताना पाहिल्यात. आज आपण 90 धाबा होताना पाहिल्यात. त्या 90 धाबामध्ये याच खांदा टीमने ठोकल्या होत्या त्या 4 ओव्हरमध्ये वेशवी संघाच्या विरोधात. परंतु बॅड लक हार्ड लक क्रिकेटमध्ये होत असतात. 18 क्रमांक विराट कोहलीचा फॅन मंगेशच्या बॅटमधनं चेंडूला भिरकावलाय. चेंडू जाईल आउट ऑफ सीमारेषा बाहेर, धक्कन दिलाय धक्का आणि आलाय मात्र संघाला छक्का. आणि या षटकाराच्या साहाय्यानं टोटल धाव फलकावरती धाब्यांचा प्रतीक्षक वाढवताना आपण पाहतोय. टोटल डिपेंडमय खेळ आणि टोटल 45 धाब्यांचा आकडा इथे स्कोर गाठवरती आलाय जरूर. सध्याच्या स्थितीपूर्वक हा खेळ आपण पाहिला तर मित्रांनो अजूनही आपण या महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला जरूर कॉमेंट्री करायची आहे. कारण या आपण विचार केला ना तर बुधवारचा दिवस आमचा वहाल ठिकाणी जाईल, त्यानंतर काहीसा दिवस आमचे जातील. यस, डेफिनेटली इज वाईट बॉल. इथे काय घडलंय, कमबॅक केलं, प्रेशरमध्ये आलाय गोलंदाज. कारण समोरचा फलंदाज जो आहे ना तो भाऊ कोण षटकार ठोकतोय. कारण डेफिनेटली गावाची जबाबदारी काय आहे, संघाची जबाबदारी काय आहे ते नक्की ज्या गोलंदाजाच्या अंगावरती, या गोलंदाजाच्या पळवावरती जरूर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मारा करणारा गोलंदाज आपण पाहतोय. यास डेफिनेटली चेंडू हवेत, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे. परंतु यावेळी चेंडू इतका स्पीडचा होताना चेंडू निघून गेलाय तो सीमारेषा बाहेर. वनबाबूस दमदार चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं आता 45 यस डेफिनेटली 50 धाबा खांदा टीम आपल्या कंप्लीट जरूर झाल्यात. कारण आपण जणू काही विचार केला ना तर या मैदानावरती जेवढा धाबा ठोकणार त्यापेक्षा धाबा अधिक आपल्याला जमवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला 1 स्टार क्रिकेट टीम आहे तर दुसऱ्या बाजूला 11 क्रिकेट टीम खांदा आहे. या दोन संघांमध्ये झालेले महायुद्ध. डेफिनेटली चेंडू फसला, क्षेत्ररक्षक आहे. इथे काय होईल, काय घडेल, घडलं गेलंय ते मात्र वाघाची बाड टीमचा, मात्र बिघडलं गेलंय ते मात्र खांदा संघाचा. इथे खेळाडूला मिळालाय झटका आणि खेळाडू बाद झालाय. त्यानंतरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण उतरताना नक्कीच अजयला पाहतोय. स्टायलिश खेळाडू सातत्याने आपण पाहिलं ना तर त्याच्या बॅटमधून लांब लचक षटकार आम्ही जरूर पाहिलेत. ज्या वेळेला पावसाळी स्पर्धा वावंजाच्या मैदानावरती डबल षटकार या खेळाडूचा पाहिला होता. कारण ग्राउंडच्या खूप दूरवर एक झाड होतं, त्या झाडाच्या वरून षटकार ठोकणारा खेळाडू. परंतु या मैदानावरती पहिल्या मॅचमध्ये अपयश मिळालं, परंतु यावेळी दुसऱ्या मॅचमध्ये कसं यश मिळवेल, हे प्राप्त होईल का, हे मैदानाच्या आतमध्ये डिपेंडमय खेळ नक्कीच पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर ब्रदर्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट. यास डेफिनेटली हाच तो खेळाडू, त्याचा लांब लचक षटकार आम्ही पाहिला होता. तो षटकार मात्र पुन्हा एकदा डेफिनेटली पाहायला मिळते. अर्थात अजयच्या बॅटमधनं अतिशय आक्रमक खेळाडू आणि आक्रमकता जरूर निर्माण करणारा खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये जरूर आपण पाहतोय. बघतोस काय वाघानं आणि षटकार ठोकला या अजय वाघानं आणि षटकाराच्या साहाय्यानं डेफिनेटली धावसंख्या पुढे जात असताना 56 रन. अर्थात आपण पाहिलं तर 56 धाबा प्रगती पथावरती लागल्यात जरूर. अविनाश यास थोडासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गुडलेन स्पॉटचा बॉल बॅट आणि चेंडूचा संपर्कात येणं खूप गरजेचं होतं. पण अविनाश सारखा खेळाडू धक्कादायक खेळाडू आहे. कधी गोलंदाजी चांगली टाकेल ना याच्यावरती अविश्वास असतं, परंतु तीच गोलंदाजी पुन्हा एकदा दहशत निर्माण करणारी नक्कीच पाहायला मिळते. तू षटकार ठोकशील तर मी तुला एक चेंडू का डॉट टाकणार नाही या प्रश्नाच्या परिस्थितीवर आपण लगेच जाणून घेतलं. 18 क्रमांक म्हटलं ना तर विराट कोहलीचा फॅन आणि विराट कोहली म्हटलं तर अतिशय यशस्वी खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळपट्टीचा. यास डेफिनेटली पुन्हा एकदा बहरलाय हा खेळाडू. हा जाईल तितकाच लांब आणि तितकाच लांब षटकार, उंची जास्त आणि लांबी जास्त आणि चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. दमदार षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं टोटल धावफलकावरती धाबा आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहतोय. अर्थात 62 धाबा आणि 63 धाबांचं आव्हान ठेवलंय 1 स्टार क्रिकेट टीम वाघाची बाडी संघाच्या बाजूला. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेण्यासाठी बोलूया. एका बाजूला भिंगार टीम आहे तर दुसऱ्या बाजूला आपण गोलवाडी संघाला पाहतोय. गोलवाडी संघाचा आम्ही कौतुक का करतो, मित्रांनो त्यांचा या स्पर्धेसाठी कॉल आला ना
त्यानं लगेच दर्शवलं की आम्हाला कुठल्याही टीमला लावा, आम्ही कुठल्याही टीमच्या विरोधात खेळण्यासाठी तयार आहोत असं म्हणतात. याला म्हणतात टीम. जो संघ आधी घाबरतो ना तो आपल्या गावाचं कर्तव्य कधी उचलत नाही. खूप लोस गटातला संघ आहे मित्रांनो. गोलवाडी म्हटलं ना तर कमीत, कारण त्या संघाचा खेळ मी जरूर पाहिलाय, परंतु त्यांची हिंमत, त्यांचा हौसला आम्ही जरूर जाणलाय या मॅचमध्ये. कारण आज हाच गट आहे, मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातील चाकण विभागातील एक संघ आलाय, अर्थात देशमुख वाडी. इथून तो संघ चाकण एरियामधून आलाय आणि तो देशमुखवाडीचा संघ इथे उपस्थित जरूर झालाय. पप्पू भोईर, प्रशांत भोईर, शिवाजी भोईर सारखे खेळाडू त्या संघामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील का? स्टायलिश खेळाडू आहेत, नवनिर्माण खेळाडू त्या संघामध्ये जरूर आहेत, परंतु सर्वच खेळाडू, कारण जास्तीत जास्त पप्पू आणि प्रशांत हे ओपन स्पर्धेत खेळण्यासाठी जरूर रायगडामध्ये दाखल होतात, ठाण्यामध्ये दाखल होतात, परंतु काही 7 खेळाडू आज नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थित जरूर होतील. चला आपण विनंती करूया, इनिंग ब्रेक मध्ये बेंगार टीम हा तुम्हाला शेवटचा कॉल आहे, आपण टॉससाठी यावं, अन्यथा आयोजक जो काही डिसिजन देतील त्या डिसिजनाला आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल. कारण आम्ही आवाज दिला होता अजय सारख्या खेळाडूला, अजयचा इशारा होतोय. यस, डेफिनेटली कर्णधार आला येते. आपण विनंती करूया गोलवाडी टीमच्या खेळाडूंना की आपला एक संगणक पाठवा. टार्गेट कदाचित यस, डेफिनेटली आपण विनंती करूया की आपण यस, एका बाजूला गोलवाडी टीम आहे. साक्षात आपण पाहिलं तर तलोजा मधून रस्ता एंडिंग होतो, शेवटला जातो आणि डोंगराच्या पायथ्याशी बसलेले गोलवाडी वाडी आहे आणि तिथून हा संघ आलाय. टीम गोलवाडी संघानं प्रथमतः टॉस जिंकलाय. ग्राउंड फिगर, क्षेत्ररक्षण सजवण्याचा निर्णय बॅटिंग करायच्या बेंगार टीमच्या खेळाडूंना. ती आपण जर विचार केला तर धीरज आणि अजयचा खेळाडू एक संघ आहे आणि ते दोन्ही संघ आपण दोन्ही खेळाडू बघितले तर अतिशय आक्रमक खेळाडू आहेत आणि नक्कीच स्टेजच्या उजव्या साईडला आपल्याला खेळाडू कक्ष आहे, त्या खेळाडू कक्षामध्ये येऊन आपल्याला इंटरेस्टिंग खेळ करणं. चला समोर आपण विनंती करूया, समोर ते वाघाची वाडी टीम खेळाडू कक्षामध्ये वाघाची वाडी संघाच्या टीमला मी विनंती करतोय की आपण बाउंड्री लाईन सोडून बसा. वाघाची वाडी टीम, ती बाउंड्री लाईन आहे ती सोडून बसा, आपण वरती जा, जागा भरपूर आहे आपल्याला. पाहता खुर्च्याही त्यांना द्या, पण येणेकरून ते खेळाडू तिथे विराजमान होतील, कारण त्या खेळाडूंना खुर्च्या दिल्यात. यस, डेफिनेटली बॉल उडवलाय. टी फॉर अटॅक इतका जवाब पत्थर से, अर्थात मुन्सी पॅटर्न, तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही पण तुम्हाला बैल लावू, कारण बैल एकटा येत नसता मित्रांनो, तो जोडानं येत असता. आणि जोडीची खेळ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण अविनाश बागला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण कदाचित ज्ञानेश्वर उघडा या खेळाडूला पाहतोय. सध्याच्या स्थितीपूर्वक खेळ स्कोर 63 धावा काढायचे आहेत 3 ओव्हरमध्ये. यास डेफिनेटली अटॅक केलाय खेळाडूंना, बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, अर्थात अजयच्या गोलंदाजीवरती आता अटॅक केलाय. कारण 63 धाबा म्हटलं ना तर प्रति ओव्हरमध्ये शुभम 31चा टार्गेट आहे. 31 धाबा कशा जमवल्या जातील यासाठी आता डिफेंडमय फलंदाजी करावी लागेल वाघाची वाडी टीम संघाच्या खेळाडूंना. टोटल आपण धाब्याचा विचार जणू काही केला ना तर कुठेतरी आक्रमक संघ आहे. त्यानंतर 12 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना कुठेतरी आपण विचार केला तर प्रति ओव्हरमध्ये 1 स्टार क्रिकेट टीम
वादाची वाढी 21 धाबा कशा होतील यासाठी डिपेंडमय खेळी करावी लागेल. यास डेफिनेटली ते काय घडलंय. ओ माय गॉड, हमें तो अपनों ने लूटा, पैरों में कहा हीरामन दम था, फिर भी जहां पड़ा हुआ चुना कदाचित कम था. हा, नक्कीच आपण विनंती करूया खेळाडू कक्षामध्ये जेवढ्या खुर्च्या आहेत ना त्या खेळाडूंना द्या. आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हावं आपल्याला विनंती करतोय. इथे खुर्च्या भरपूर खाली आहेत, परंतु 11 खेळाडूंना आम्ही दिलेल्या खुर्च्या आहेत, तिथे त्या खेळाडूंना द्या. आपण चला त्या मान्यवरांना विनंती करूया, कदाचित मॅच एन्जॉय करण्यासाठी आलेत त्या, आणि त्यांना आपण विनंती करतो आयोजकांच्या वतीनं की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न नक्कीच व्हावं. यस, डेफिनेटली कमबॅक केलं आहे. नो बॉल, फ्रीडचा बॉल जरूर होता, परंतु तो फ्रीडचा बॉल भरून काढला आहे. कारण आता कुठेतरी दडपणमय क्रिकेट जरूर आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण जर विचार केला ना तर आता थोडंफार दडपणीमध्ये आलाय संघ. कमबॅक हे होणं खूप गरजेचं आहे. 13 धाबा इथे स्कोरबोर्डवरती आहे. डेफिनेटली अविनाशच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका, चेंडू गेलाय आउट ऑफ पार, आलाय दमदार लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दिलाय खटका आणि संघाला आलाय आणखीन एक झटका 6 धाबेचा. आणि या 6 धाबेच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे जात असताना जरूर पाहतोय 19 धाबा. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, बॉल हवेत आहे, परंतु हाही बॉल अविनाश वाघच्या बाट मधनं निघालेला हा दमदार 4था षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने टोटल धावपळकावरती दाबा आपण डिपेंड होताना पाहतोय. 25 धाबा, काय फलंदाजी आहे. आता आपण जणू काही विचार केला ना तर येणाऱ्या 12 बॉल मध्ये 38 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 38 धाबा हे समीकरण आता अविनाश भाग आता आपला उरलाय. कारण आता 12 चेंडूमध्ये 38 धाबा जरी आपल्याला काढायचे असतील ना तर किमान 17चं टार्गेट किंवा 18चं टार्गेट आहे. डेफिनेटली चेंडू आलाय, जुना बोलतो जुना. काय झाला यस, डेफिनेटली आता 19 धाब्यांचा टार्गेट उरलाय. प्रति ओव्हर मध्ये आपण जर विचार केला ना तर आता यस डेफिनेटली ऑन साईडला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आहे. यस डेफिनेटली चेंडू उडला होता जरूर, परंतु अंतिम क्षण आपण पाहिला ना तर तिथे असलेल्या मंगेश नामक खेळाडूंना अतिशय आक्रमक दाखवली आणि कुठेतरी स्ट्राईक जी आहे ना ती रोटेट केली. कारण जास्तीत जास्त अविनाशला स्ट्राईक देणं आता गरजेचं आहे. आता 11 बॉलमध्ये 37 धाबा हव्यात, टोटल धाबा झाला तर 26. हेलिकॉप्टर उडवलाय. यस डेफिनेटली इथे फटका सीमारेषा बाहेर, अविनाश बागच्या बाट मधून आलेला हा दमदार षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने इरादे स्पष्ट केलेत या खेळाडूंना. हम भी किसी से कम नहीं है. यस, अविनाश पुन्हा एकदा सज्ज. टर्निंग पॉइंट मॅच जिंकणं आता खूप इम्पॉर्टंट असेल. पुन्हा एकदा लो पुलटाच बॉल. अविनाश बाग सारखा खेळाडू सोडणार नाहीये ज्याच्या बाट मधनं 6वा षटकार आलाय. खऱ्या अर्थानं अतिशय आक्रमक बॅक टू बॅक 4 छक्के लागले होते या खेळाडूंना. आणि क्लास टेबल हाईट फॅक्टर पंचांना बॅटरनं रिव्ह्यू घेतलाय का. यस, तिसरा पंच स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय, त्यांना विनंती करूया की कदाचित हा चेंडू नो आहे की नाही.
is fail, not is not no ball. बट आपण पहिल्यांदा थोडासा गुडघ्यावरती गुडघ्याच्या खाली चेंडू येतोय आणि त्याचबरोबर तर आपण विचार केला व शुभम तर आता थोडंसं डिफेंड बाय क्रिकेट असताना सान्सेटेबल क्रिकेट असताना टोटल धाबा आल्यात 38 धाबा काढायच्यात येणाऱ्या चेंडूमध्ये 9 बॉलमध्ये 25 धाबा. सामना कुठे होता आणि सामना कसा दिसतोय आपल्या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अविनाशच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅप केलं. क्षेत्ररक्षक आहे थोडासा फंबेल परंतु इथे आपण पाहिलं थोडंसं दडपण थोडासा प्रेशर गोलंदाजावरती असताना आणि क्षेत्ररक्षकावरती प्रेशर आलाय. 2 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना धाबेचा धावता फलक नक्कीच पुढे जाईल कारण या मैदानावरती आपण पाहिलं ना तर आजच्या दिवसामध्ये 63 धाबा कंप्लीट होतील का. प्रयत्न चालू आहेत. 8 बॉल 23 धाब्यांची आवश्यकता आहे. ओ माय गॉड क्लास दाखवलं खेळाडूनं चेंडू उडवलाय अविनाशच्या बॅटमधनं हा दमदार बिग हिट सिक्सर. काय फलंदाजी आज पाहायला मिळाली जणू काही क्लासच दाखवलं या खेळाडूंना. आक्रमकता पाहिली आणि त्याच्या बॅटमधनं टोटल आपण जणू काही विचार केला ना तर आतापर्यंत 7 षटकार आलेत. काय खेळी दाखवली आणि आता 7 चेंडूमध्ये 17 धाबा शुभम आल्यात. कुठंतरी आता प्रेशर उडलाय जरूर. यस ओ माय गॉड फाटका फसलाय. या चेंडूवरती खूप इम्पॉर्टंट मॅच होती. आता मॅच आहे येणारे चेंडू असतील 6 बॉल आणि 17 धाबा टोटल. आपण जणू काही विचार केले तर स्कोर कार्ड वरती धाब्यांचा उच्चांकन आपण पाहतोय डेफिनेटली 46 धाबा. 12 चेंडू 44 धाब्यांची बहादार खेळी करणारा अविनाश बाग काय क्लास दाखवलाय. आता 6 चेंडू मध्ये 17 धाब्यांचा डिपेंड राहिलाय आणि त्या 17 धाबा जजमेंट प्रयत्न करण्यासाठी आता त्याचाच मोठा भाऊ उतरलाय अविनाश बाग. सध्याच्या स्थितीपूर्वी हाडीटर फलंदाज डाव्या हाताचा धुर्या सॉरी अंकुश बाग. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं ना तर अविनाश बाद झाला त्यानंतर आलेली जबाबदारी अंकुशवरती आहे आणि ती जबाबदारी आता कशा रीतीनं पार पाडली जाईल. येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता 17 धाबा काढायची आहेत परंतु गोलंदाजी मार्कवरती आपण छोटा पॅकर बडा धमाका कमीत कमी वयाचा खेळाडू परंतु क्रिकेटमध्ये सौंदर्याचं प्रतित्व घडवणारा खेळाडू जरूर आहे. या खेळाडूला आता जणू काही क्लास दाखवावा लागेल परंतु समोर आपण ज्ञानेश्वर उघडा या खेळाडूला डेफेंडमय खेळ करताना पाहायला मिळेल का. 6 चेंडू 17 धाबा हे कॉम्बिनेशन आता दुलवायचं आहे. यस थोडीशी रणनीती मिसिंग इज नॉट बॉल बट नेक्स्ट बॉल 6 बॉल 17 धाबा हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आता कॅल्क्युलेशन करावे लागेल. कुठेतरी ज्ञानेश्वर उघडा या खेळाडूला बहरावा लागेल बरसावा लागेल आणि प्रत्युत्तर द्यावा लागेल सुदामला. ऑफ्टमचा बॉल ट्रॅप केला क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू उडलाय. तो बिग हिट 6 चौकार आणि ह्या चौकाराच्या साहाय्याने कुठेतरी आता तालमेल जुडलं या 2 खेळाडूंचा. आता प्रेशर आमच्यावरती आलाय कारण इथे आपण पाहिलं ना चेंडू काहीसा 100 हवेत जरूर होता आणि कदाचित हा चेंडू बनबाबूनच गेलाय चौकारासाठी आणि कुठेतरी कमबॅक केलाय. आता आपण जर काही जणू काही विचार केला ना तर 6 बॉल होते 17 धाबा होत्या. आता 5 चेंडू आहेत 13 धाबा आहेत. हे डेफिनेटली 2 षटकार 1 धाव हे नक्कीच टोकावे लागेल. सामना कसा होता सामना कसा झाला सामना कसा दिसला हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज अव्वल दर्जाचा खेळाडू. डेफिनेटली ऑन साइडला चेंडू खेळला क्षेत्ररक्षक आहे थोडंसं फंबेल परंतु दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का. डेफिनेटली एकाच धाब्याचा प्रयत्नामध्ये कुठेतरी आपण जणू काही विचार केला ना तर आता 4 बॉलमध्ये टोटल 12 धाब्यांची गरज आहे. टोटल धावफलकावरती धाबा आपण पाहिले ना तर 51 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना जरूर आपण पाहतोय. आता प्रेशर आलाय प्रेशर वाढलाय कारण येणाऱ्या चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 12 धाब्यांची गरज आहे. 2 षटकार सामना आपल्या बाजूला जिंकू शकतो परंतु 2 डॉट बॉल सामना हे लांबवू शकतात. अविनाश बाद झाल्यानंतरचं आलेलं प्रेशर अंकुशिया फलंदाजावरती कारण अविनाशनं अतिशय क्लास दाखवलाय. 12 चेंडूमध्ये 44 धाब्यांची बहादार खेळी केली जरूर परंतु त्यानंतरचं विकेट नंतर आलेलं प्रेशर.
यस डेफिनेटली आता कमबॅक झाली. आता 3 बॉल मध्ये धाबा काढायच्या आहेत त्या 12 धावा. सामना आता आपल्या बाजूला आला आहे कारण एक मोठा फटका सामन्याचा चित्रकरण हे बदलवू शकतो. हाच तर आहे सनसेटेबल क्रिकेट. हा आहे थराराचा क्रिकेट. जाणून बुजून कुठेतरी अतिशय चांगला परफॉर्म होत असताना जरूर आपण पाहतोय. 3 चेंडू 12 धाब्यांची आवश्यकता जरूर आहे. यस डेफिनेटली आता खेळाडूला वॉर्निंग द्या. 2 रन मिसिंग झाल्यात सुद्धा. कारण आपण विचार केला ना तर कदाचित आता प्रेशरमध्ये गोलंदाज आहे आणि गोलंदाजाला वॉर्निंग दिली, पुढची रणनीती जर मिसिंग केलीस तर कदाचित आगला वेगळा निर्णय जो असताना तो पंच नक्कीच देतील. परंतु 3 चेंडू 12 धाबा. यस डेफिनेटली इथे काय घडलंय. आता कमबॅक केली आपल्या बाजूला. अविनाश बाद झाल्यानंतरचं आलेलं प्रेशर आता 2 बॉल मध्ये 12 धाब्यांची गरज आहे. अतिशय आक्रमकता सामना जरूर आपल्याला पाहायला मिळते. अर्थात आपण जरूर काही विचार केले ना तर अतिशय क्लास दाखवलाय, घाम घाललाय या स्पर्धेच्या माध्यमातून. यस डेफिनेटली हेलिकॉप्टर उडवलाय परंतु हा बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि त्या बॉलवरती आता कुठेतरी आलेलं दडपणमय प्रेशर. आता शेवटचा बॉल आणि विजयासाठी 11 धाब्यांची गरज आहे. यस डेफिनेटली आपण पाहतोय ना अविनाश बाद झाल्यानंतरचं आलेलं दडपण क्रिकेटमध्ये नक्कीच आपण जाणून घेतलंय. दोघे संघाचं मनापासून कौतुक करूया. परंतु ते हार्ड लक आणि बॅड लक हे 2 शब्द वेगळे आहेत. हार्ड लक झालाय ते मात्र खांदा संघाच्या बाजूला, परंतु बॅड लक टीम 1 स्टार क्रिकेट टीम वाघाची बाडी संघाच्या बाजूला. दोन्ही संघाचं आपण मनापासून कौतुक करूया. मॅन ऑफ द मॅच दिस इज द खेळाडू टीम 11 स्टार खांदा टीम कडून खेळाडू आहे. मॅन ऑफ द मॅच सन्मान करी